नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे तुमचं फेवरेट चॅनल माउंटेन ट्रॅव्हलरमध्ये. आज आपण चाललेलो आहोत शिर्डीला. आपल्याबरोबर आहेत बघा ही आपली गँग. आम्ही चौघजण मिळून चाललेलो आहोत शिर्डीला. जमलं तर आम्ही शिर्डीवरून नाशिकला पण जाऊ. नाशिकला जाऊन तिथून आपण खूप एरिया कव्हर करणार आहोत. आपल्यावर आपले मित्र आहेत, त्यांचा आपण मोठं विचारू की त्यांना कसं वाटेल तिथे गेल्यानंतर. आपल्यावर आहेत हेडे. तुमचं म्हणणं काय सांगा? आता नाशिकला चाललाय तुम्ही? हा ना, मस्त आहे. पहिली वेळ चालू शिर्डीला. फर्स्ट टाइम चाललाय शिर्डीला? अण्णा तुम्ही शिर्डीला किती वेळा गेल्यात अगोदर? नाशिकला? सचिन तुझी रे, शिर्डीला किती वेळा गेला? फर्स्ट टाइम. ही अशी गँग आहे आमची. काही जण यातले फर्स्ट टाइम चाललेले आहेत, काही सेकंड थर्ड टाइम चाललेले आहेत. तर बघू मग आणखी पुढे कसं. आता ह्या पहिल्या 2 डब्यावरनं कळते गर्दी किती. नुकतंच आपण आत्ता पोहोचलेलो आहोत शिर्डीच्या रेल्वे स्टेशनला. आता इथून आपण जाणार आहोत थेट शिर्डी मंदिराकडे. ही मागची ट्रेन आहे, ज्या ट्रेन आम्ही आलेलो आहोत. आता इथून आम्ही जाणार शिर्डी मंदिर देवस्थानाकडे. चला तर मग. चांगल्या प्रकारे दर्शन झाले. आता इथून आपण जातोय प्रसादालयाकडे. तिथे प्रसाद वगैरे घेऊ आणि थोडं फिरायचं जाऊ आपण. मंदिराचा परिसर फिरायचं. मग फिरल्यानंतर पण आपल्याला शनी मंदिरला पण जायचं आहे ना. तिथून नाही आपल्याला 60 किलोमीटर आहे. पण थोडं खरेदी तर पाहिजे ना, काय तर बघू नियोजन. कारण आपल्याला तिथून आम्हाला इथून अजून म्हणजे शनी शिंगणापूरला जाऊन परत अजून इथे यायचं आहे. कारण इथून रात्री आम्हाला नाशिकला जायचं आहे. रात्री 10:30ला काहीतरी गाडी आहे नाशिकची. बघू आता पुढे प्लॅन काय होतंय. आले आपल्याला प्रसाद आले. हे आहे शिर्डीचं प्रसाद आले. मोठा आहे पण भरपूर. हे आणि इकडून वाटतं एंट्री. इकडून आहे. चला इकडून. नुकतंच आपण आता पोहोचलेला आहोत शनी शिंगणापूरला. ते तुम्ही पाहू शकता. हे आहे शनीचं मंदिर. हा पूर्ण एरिया शनी मंदिरचा आहे. पिलर कसं बांधलंय आणि त्या पिलर वरती शनिदेवाची मूर्ती आहे. हे टेम्पल आणि आय थिंक हे मेन टेम्पल आहे. त्याच्या हे बाजूचं वाहनतळ.
पूजा पण मिळालेली आहे, पूजा पण केलेली आहे. ती आरती करून आता आम्ही बाहेर पडत आहोत. आता हा ब्लॉग इथेच थांबण्यात येत आहे. आणि पुढचा दुसरा ब्लॉग आपला होईल ते म्हणजे नाशिकचा. सध्या पण आपण ब्लॉग थांबवत आहोत. दोन्ही देवदर्शन आपले चांगले झालेले आहेत. धन्यवाद.